नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आज तुम्ही बघू शकता ऑनलाईन झाल्यानंतर जे स्टॅम्प वेल्डर आहे त्यांची आज परिस्थिती काय आहे आपण हे जाणून घेऊया. दादा काय सांगणार, धुळे जिल्ह्यामध्ये किती स्टॅम्प वेल्डर लोक आहे? 101 हं? 101. काय सांगणार आज तुमच्यावर काय परिस्थिती आली? काहीच नाही, मोठे स्टॅम्प पण कोण टाकले गव्हर्नमेंटने. फक्त 500 आणि 100चे स्टॅम्प चालू आहे. मोठे स्टॅम्प बंद करून टाकले, 500 आणि 100चे स्टॅम्प सुरू आहे. दादा काय सांगणार, काय प्रतिक्रिया असणार आज स्टॅम्प वेल्डरांची हालत अशी ऑनलाईन सुरू झाल्यानंतर काय विषय तो? स्टॅम्प बंद झाल्यामुळे बरंच आमचं नुकसान झालेलं आहे. आता फक्त 100 आणि 500चे स्टॅम्प विकायला परवानगी आहे. त्यामुळे कमिशन पण आम्हाला कमी भेटत जातो. असं म्हणणं की बऱ्याच लोकांवर उपासमारीची वेळ आलेली वेंडरांवर. बऱ्याच लोकांवर उपासमारीची वेळ आली असं सर काय सांगणार थोडक्यामध्ये आज जे स्टॅम्पच्या संदर्भामध्ये यावर काय प्रतिक्रिया असेल? आर्थिक संकट जास्त उडवलं गेले. त्याच्यामुळे कसं आहे, वैयक्तिक जे काम करणारे त्यांचा म्हणजे उदरनिर्वाह साधन जे मुख्य त्याच म्हणजे फार म्हणजे हालाकीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हालाकीची परिस्थिती निर्माण झाली. आता काय सांगणार, आज तुम्ही बऱ्याचशा वर्षापासून या ठिकाणी हे करतात, परंतु आज या ठिकाणी बघू शकतात की ऑनलाईन झाल्यामुळे 7/12 उतार असेल, अशा विविध क्षेत्र असेल, शेतकरी बांधव लोक येतात का आज काय करतात? शेतकरी बांधव लोक येतात, पण सगळं ऑनलाईन झाल्यामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे. आम्हाला सरकारने त्यांनी ऑनलाईन केलं, पण त्या बरोबर आम्हाला काही हे दिले नाहीये, आर्थिक स्तोत्र दिलेलं नाहीये. सरकारने आर्थिक स्रोत या ठिकाणी दिले नाही असं देखील म्हणलं जातं काही ठिकाणी की ज्या वेळेस तुम्ही एखादी प्रकरण हातात घेतात, परंतु तुम्हाला भूमी अभिलेख असेल, अनेक डिपार्टमेंट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? हे ऑनलाईन झाल्यामुळे जो तलाठीचा 7/12 आम्हाला देतात तलाठी लोक, त्याच्यावर तलाठी लोक चालू पीक पेरा देतात आणि दस्त नोंदायच्या वेळेस आमचे दुय्यम निबंधक साहेब आम्हाला 3 वर्षाची पीक पाणी लावून आला तरच डॉक्युमेंट नोंदला जाईल, नाहीतर नोंदला जाणार नाही. तसेच आम्ही स्टॅम्प वेंडर लोक पूर्वी आम्हाला 3% शासनाकडून आम्हाला मनोती मिळायची. ती मनोती शासनाने मोठे स्टॅम्प त्यांनी बंद केले आणि ई चलनद्वारे ते चलन काढायला लावलं, तरी आम्हाला शासनाने ई चलनद्वारे आम्ही जे शासनाला मदत करतो चलन भरून, त्याच्यावर आम्हाला 3% मनोती द्यावी. हेच आम्हाला ई चलनच्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सर काय सांगणार, तुमची भूमिका काय असणार आहे जर आता हे वारंवार असत होते, काय भूमिका असणार? काही तसं हेच नाही, शासनाचा जो निर्णय आहे त्याच्या पुढे काहीच करू शकत नाही ना. तुम्ही बघू शकता शासनाचा पुढे आम्ही काही करू शकत नाही. या ठिकाणी ज्या वेळेस खरेदी विक्री करण्यासाठी जातो त्या ठिकाणी देखील आढळून बघतात स्टॅम्प वेल्डरांना, आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या वेळेस या ठिकाणी पीक विमा लावण्यात येतो, तलाठी असेल, सर्कल असेल, या भूमी अभिलेख कार्यालय असेल, त्यांच्या माध्यमातून ह्या लोकांना आज पहिले 200 ते 250 लोक जे आहेत त्यांची उपासमारीची वेळ येते, पण शासनाने त्यांना देखील अनेक ठिकाणी अडचणी आणून टाकल्यामुळे आज त्यांना या ठिकाणी उदरनिर्वाहाचा प्रश्न हा देखील या ठिकाणी झाला नाहीये. येणाऱ्या काळामध्ये जर यांचं योग्य ते न्याय यांना मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा देखील इशारा यांनी या ठिकाणी दर्शवला आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, D24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.